सामन्याला सुरुवात झाली, श्री गणेशा झालाय आणि जल्लोष सुद्धा झालाय. आपण पाहू शकता येलो ड्रेस मध्ये आज मात्र जल्लोष होत आहे. एक गॅलरी मात्र सांगत आहे आणि हो आम्ही जल्लोष करणार असं सडवलीवाले सुद्धा सांगत आहेत. पहिले षटक आपण पाहतोय विनीत सकपाळ यांच्या मार्फत नक्कीच लावलं गेलं आहे. तिथे आपण पाहतोय उजव्या एसटीच्या 2 चेंडू बाहेर टाकले गेले आणि बघता बघता 2 डॉट बॉल आले. 2 डॉट बॉल म्हणजे खूप चांगलं काम आपण पाहतोय शीर भैरवनाथ सडवलीच्या माध्यमातून जरूर झालेलं आहे आणि विनीत सकपाळ यांनी ती सुरुवात सुद्धा केलेली आहे. याही वेळेला आता मात्र बॅटच्या फ्लो मध्ये घेतला, मिड विकेटला पाठवलाय. मागील 2 चेंडूवर झालेलं सगळं काही विसरून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंद सुर्वे यांनी दमखम दाखवली, षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये आनंद सुर्वे पुन्हा एकदा इथे मात्र 30 यार्ड सर्कल क्लिअर करताय. तिकडे खाली क्षेत्र आहे, स्पर्धा लागले 2 खेळाडूंची आणि चेंडूची आणि हो तिकडे अडवलाय सुद्धा, चांगल्या प्रकारे अडवलाय आणि तदनंतर फेकी केली. तोपर्यंत आनंद सुर्वे यांच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या गेल्या. आपण पाहतो विनीतचे पहिले 2 डॉट बॉल बरंच काही सांगून गेली, दमखम दाखवते. परंतु हे दोलायमॅन क्रिकेट आहे, इथे नक्कीच कधी बॅट आणि बॉल कधी काय घडेल याचा नेम नसतो. याही वेळेला खोलात टाकलाय समोरच्या दिशेने, बॉलर बॅक ड्राईव्ह होता हा चेंडू, तिकडनं लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आले आणि बघता बघता अडवलाय सुद्धा, फेकी केली आणि 1 धाव समाधान मानावं लागलं आनंद सुर्वे याला. आणि तिकडे आपण पाहतोय सुमित वाघमारे, हे नाव मोठं आहे. आपण पाहत सॉरी सुजित आहेत तिकडे. क्या बात है. सुमित आणि सुजित यांच्यामध्ये थोडीशी गफलत झाली आणि आपण पाहतोय त्या गफलतीतच 2 रन आल्या आणि आपण पाहू शकता पहिलं षटक समाप्ती झालेले आहे. शीर भैरवनाथ सडवली संघाकडनं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये विनीत सकपाळ यांच्या माध्यमातून लावलं गेलं आणि धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 11 धावा जरूर आलेल्या आहेत. 11 धावा, डावाला सुरुवात झाली, सामन्याला सुरुवात झाली आणि हो PTPLच्या आणखीन एक रंगतदार आपण पाहतोय सामन्याकडे आपण मार्गस्थ सुद्धा झालेलो आहोत. एका बाजूला आपण पाहतोय नागेश दादा दरेकर कोडवी हा संघ असणार आहे, तर शीर भैरवनाथ सडवली हे 2 संघ मैदानात दाखल झालेले आहेत. येलो जर्सी मध्ये आपण पाहतोय सडवली संघ आज अफलातून दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोडवी हा सुद्धा संघ मैदानात उतरलेला आहे. पूर्ण तयारी आहे, सगळं काही अभ्यास झालेला आहे. आता एक एक प्रश्नाची उत्तर प्रत्येकाला द्यायची आहे. गोलंदाजाने टाकलेले प्रश्न फलंदाजाला सोडवायचे आहेत, तर तिकडे फलंदाजांनी समोर ठेवलेलं आव्हान गोलंदाजाला नक्कीच पार करायचं आहे. हर्ष आलाय दुसऱ्या षटकासाठी. इथे मात्र आपण पाहतोय लॉंग लेगला चेंडू टोळवलाय, तिकडनं चेंडू फरार होतोय. एखाद्या सुईमधून जसा धागा व्हावा तसा हा चेंडू मात्र काढलाय आणि मार्गस्थ केलाय 4 धावेंसाठी. ओव्हर स्टेपिंग साठी DRS घेतलेला आहे पंचांच्या माध्यमातून. दरम्यानच्या काळात आपण बॅटिंगचा हा पॉवर प्ले आहे. नक्कीच आपण पाहतोय या चेंडूला पुन्हा एकदा पाहावं लागेल बॅटिंगच्या मार्फत. बॅटिंगच्या माध्यमातून बॅटिंग टीमने नक्कीच हा DRS घेतलेला आहे आणि आपण पाहतोय गणेश बाविस्कर तिकडे आहेत आणि टीव्ही अंपायरच्या भूमिकेत ते या. नक्कीच पुन्हा एकदा हा निर्णय तपासला जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय हर्ष दुसरे षटक मार्गस्थ होते. 6 षटकांचा सामना, PTPLचा एक महत्त्वपूर्ण लढत आणि या लढतीतील आज देर रात हा सामना चालू आहे, परंतु आपण पाहतोय दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचा जल्लोष. तर पंचांचा निर्णय येतोय हा नो चेंडू आहे.
टीव्ही अंपायरनी जरूर दिलेला आहे की हा नो चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि धावफलक आपण पाहतोय 5नी पुढे जाईल, जिथे चौकार +1 आलाय आणि धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर जरूर लागलेले आहेत. हर्ष यांचं दुसरे षटक जरूर मार्गस्थ होतंय. हा चेंडू टाकताना आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंग झाली आणि कुठेतरी आपण पाहतोय जास्तीचा पाऊल पुढे आला आणि पंचांना सुद्धा दंडित करण्यात आलेला आहे. याही वेळेला पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न झाला, असफल प्रयत्न आपण पाहतोय अनंत सुर्वेच्या माध्यमातून होतोय आणि तिकडे याही वेळेला आता मात्र जो मागील चेंडूवर नो होता, फ्री हिट होता, तो वाया गेलेला आहे. तिकडे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलची सुद्धा हर्षने सांगता केलेली आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. आज किती रात्र झाले याची पर्वा नाही, परंतु आम्हाला काय पाहायचं आहे तर क्रिकेट पाहायचं आहे. आम्हाला आनंद कसला घ्यायचा आहे, PTPL पर्व 4चं घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आज आपण इतक्या रात्री सुद्धा या मैदानाला खेटून उभे आहोत. पुन्हा एकदा त्याच धर्तीचं फटके मारण्याचा प्रयत्न करतायत आपण पाहतोय अनंत सुर्वे आणि वारंवार डॉट बॉल सुद्धा येत आहेत. हर्ष कल्पकता दाखवता येते. युवा खेळाडू आहेत नक्कीच आणि या युवा खेळाडूकडे प्रतिभा तशीच आहे किंवा किंबहुना कौशल्य तसंच आहे आणि त्या कौशल्याचं इथे पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये आपल्या सडवली संघाला जरूर देत आहेत. याही वेळेला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला. बॅटच्या वरच्या स्टिकरला लागतोय, तिकडनं प्रॉपर टायमिंग सुद्धा झालं नाही आणि बघता बघता डॉट बॉल येतोय. मागील आपण पाहतोय 3 चेंडू डॉट टाकले. पहिला चेंडू खूप खराब होता हर्षसाठी, सुरुवात जरूर खराब झाली, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुढचे 3 चेंडू कापी होते आणि हो त्याही पलीकडे त्यांनी डॉट बॉल टाकले, थांबून ठेवलंय अनंत सुर्वेला आणि सांगितलंय की हर्ष ह्या नावाचं नक्कीच तुला चॅलेंज आहे. हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये बॅटर. ओहो, पुन्हा एकदा वारंवार तीच रणनीती आखली जाते. आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेर येते. पंच सर आमच्याकडे वळतायत, 2 हात समांतर करतायत आणि धाव सुद्धा एक अवांतर देत आहेत. 1नी धावफलक पुढे जाईल. धावफलक आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये हर्ष यांचं षटक क्रमांक 2 मैदानात पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. शीर भैरवनाथ सडवली संघ नेहमी जल्लोषात असतो आणि या गावाचं वैशिष्ट्य आहे. या गावात खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थाने नियोजनबद्ध असते. सडवलीची एक स्पर्धा मी सुद्धा काही काळापूर्वी जरूर केली होती आणि तिथलं अप्रतिम नियोजन माझ्याही डोळ्यात अजून सुद्धा सामावलेलं आहे. याही वेळेला आपण पाहतोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेर बॅक टू बॅक दुसऱ्या वेळा पंच सर आमच्याकडे वळतायत. एकेरी धाव येईल आणि एकेरी धावेने धावफलक तब्बल वाईट जरूर दिलाय आणि गोलंदाजाने हा रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. पाहूया याही पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे आणि जो अधिकार आहे तो अधिकार वापरलाय गोलंदाजाने आणि हा वाईट आहे का याची प्रतीक्षा असेल. आपली चर्चा जरूर होती की शीर भैरवनाथ सडवली संघ मैदान खूप सुंदर होतं, शेतातलं अडचणीचं मैदान तेही त्यांनी जबरदस्त केलं होतं. त्याही पलीकडे मी पहिल्यांदाच त्या क्रीडा स्पर्धेला गेलो आणि त्या क्रीडा स्पर्धेला पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. अजून सुद्धा क्षण तो माझ्या आठवणीत आहे, जी आठवण कधी न विसरणारे आहे आणि तिथून मला असं वाटते सुरुवात झाली की क्रिकेट स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घ्यायची आणि महाराजांना वंदन करायचं. याही गोष्टीकडे लक्ष असेल. टीव्ही अंपायर फेअर डिलिव्हरी कळवतायत. आपण पाहतोय याही चेंडूवर आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजच्या संघाने आता मात्र एक DRS गमावलेला आहे. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय आहे 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 षटकार येतोय. 6 धावा धावफलकावर जरूर येतील. DRS आहेत दोघांकडे, कारण आपण पाहतोय याही 6 धावेने धावफलक 23 वर जाऊन पोहोचलेला आहे. 23 वर हर्षच्या या चेंडूवर जरूर आक्रमण चढवलं गेलं आणि या आक्रमणासाठी 6 धावा सुद्धा आल्या आणि 6 धावेने 23 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा
याही वेळेला डान्सिंग डाऊन विकेट आले. बॅटने शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली आणि बाकीचं काम यष्टीरक्षकांनी सुंदररित्या पार पाडलेलं आहे. आणि हो, विकेटचं पहिल्या पतन होतंय. आनंद सुर्वे फसले गेले. वैयक्तिक 19 धावांवर इथे आपण पाहतोय आनंद बाद झाले आणि शिर भैरवनाथ सडवली संघाला आपण पाहतोय पहिली सफलता सध्याच्या घडीला आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघ बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहे आणि त्यांचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज निकम दाखल झालेले आहेत. सूरज यांच्याकडे आता जबाबदारी आलेल्या आहेत, वनडाऊनला आलेत आणि त्याही पलीकडे आता एक विकेट गेल्यानंतर स्वतःला आपल्याला सिद्ध करायचे आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाकडे आपण जातोय, जिथे आपण पाहतोय विनीत सकपाळ वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतील. जिथे पहिलं षटक त्यांनी सुद्धा हाताळलं होतं, डावाला सुरुवात केली, गडी बाद सुद्धा केला नव्हता, परंतु पुन्हा एकदा नक्कीच कर्णधाराने तिसऱ्या षटकासाठी त्याच्यावर जबाबदारी जरूर पाठवलेली आहे. आपण पाहू शकता एक गडी बाद झालाय आणि सध्याच्या घडीला 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पुन्हा एकदा तिसरं मार्गस्थ होते. आज खूप उशिरा का होईना जे आमच्याशी प्रेक्षक जोडलेत त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये याही वेळेला फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाट पाहत होते, जाळा रचला होता बॅटर साठी आणि हो, त्या जाळ्यात सुद्धा सापडले. आणखीन एक दुसऱ्या विकेटचं होते पतन. आत सोडलेले आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढच्या फलंदाज दाखल झालेले आहेत, जिथे विनीत सकपाळ मात्र पहिल्या चेंडूवर दमखम दाखवलाय. तिसऱ्या षटकासाठी त्यांना आणलं गेलं आणि ज्या कामासाठी आणलं होतं कर्णधाराने ते काम मात्र सध्याच्या घडीला ते पूर्ण करत आहेत. नवीन बॅटर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये विशाल शेलार. याही वेळेला विशाल यांच्यासाठी उजव्या यष्टीवर चेंडू ठेवला, तिकडनं मात्र त्यांना रीड करता आला नाही आणि डॉट बॉलची सांगता जरूर होते. विनीत सकपाळ खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत आहेत, परंतु धावा येणं गरजेचं आहे. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघाला धावांची गरज सध्याच्या घडीला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना चॅलेंज ठेवणं खूप गरजेचं आहे. याही वेळेला आपण पाहतोय उजव्या यष्टीवर शरीरापासून लांब खेळता येत, चेंडू मात्र जिथे पडला जातोय तिथं मात्र नक्कीच फुटवर करत नाही नक्कीच, आणि म्हणूनच की काय डॉट बॉल येतोय. विनीत सकपाळ सातत्यपूर्ण खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि डॉट बॉल सुद्धा येत आहेत. IPLचा सीझन चालू आहे आणि IPL मध्ये माहिती आहे आपल्याला की जेव्हा जेव्हा डॉट बॉल पडला जातो तेव्हा एक ट्री किंवा एक झाडाचं चित्र येतं. निसर्ग संरक्षित व्हावं ही त्यांची एक संकल्पना आहे आणि विनीत सकपाळ इथे मात्र सातत्यपूर्ण डॉट बॉल टाकत आहेत. याही वेळेला खोलात टाकला, समोरच्या दिशेने जरूर मारला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येता येत, एकेरी धाव येईल आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा आपण पाहतोय धावफलकावर लागलेल्या आहेत. विशाल शेलार मात्र एक धाव काढून स्ट्राईकला जात आहेत, तर तिकडे सूरज निकम स्ट्राईक एंडला येत आहेत. विनीत सकपाळ आहेत पुन्हा एकदा आपल्या संघात षटकातील पुढच्या चेंडूला अंजाम देण्यासाठी. ओहो, स्वीट साऊंड आलेला होता, जल्लोष सुद्धा आपण पाहिला होता. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतायत आणि तदनंतर मात्र एक रन घेण्याच्या प्रयत्नात जिथे आपण पाहतोय रनआउटचा अपील केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांनी मात्र टीव्ही अंपायरला प्राचारण केलेला आहे.
महत्त्वपूर्ण लढत. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये नक्कीच प्रत्येक निर्णय खूप लाख मोलाचा असेल आणि म्हणूनच की काय जिथे जिथे तंत्राचं आणि टेक्निकल सहाय्य घेणं गरजेचं आहे तिथे घेतलं सुद्धा जातोय. तिसरं षटक विनीत सकपाळेंचं आहे आणि आपण पाहतोय सामना आता DRS अर्थात तिसऱ्या पंचाच्या नॉट आउट दिलेला आहे टीव्ही पंचांनी. तर नॉट आउट आहे. आपण पाहू शकता चेंडू लागण्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये एसटीला हात लागला आणि एसटी उद्ध्वस्त झाली होती. परंतु इकडे आपण पाहतोय बालंबाल वाचले बॅटर आणि धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक 25 झाल्या होत्या आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवलाय. तिकडनं मात्र एकेरी धाव आली आणि या एकेरी धावेने आता 26 वर सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय षटक 3 संपलेला आहेत आणि 3 षटकामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. ड्रिंक ब्रेक असेल पाणी पूर्तता जरूर करा. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. पाणी गेलेलं आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा छोटीशी का होईना टीम मीटिंग घेतलेली आहे. PTPL पर्व 4 मध्ये आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये जिथे 3 षटकामध्ये 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोडवी संघ आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक झाला की नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंना जसं पाणी पुरवलं जातं त्याचप्रमाणे अंपायरची सुद्धा काळजी घेतली जाते. सिद्धेश शेठ आणि त्यांचे सहकारी मात्र आज रात्रभर आम्ही पाहतोय एका बाजूला उभे राहिलेत, पाण्याची पूर्तता करत आहेत. तीन षटकामध्ये पाहू शकता 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय यंगस्टर पोलादपूरच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा आज 4थ्या पर्वात आपण आहोत आणि पहिली रजनी आज मात्र सांगतेकडे जातोय. अजून सुद्धा एक सामना बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4था गोलंदाज पुन्हा एकदा हर्ष यांच्याकडे पुन्हा एकदा 4थ्या षटकाची जबाबदारी केलेली आहे. म्हणजे काय तर आपण पाहतोय शिर भैरवनाथ सडवली संघाच्या कर्णधारांनी एक रणनीती आखली की 2 गोलंदाजांना 4 षटक कंप्लीट करायची आणि येणाऱ्या आपण पाहतोय पुढच्या 2 षटकांसाठी 2 नवीन पर्याय वापरायचे आणि यासाठी जरूर आहे ही रणनीती सातत्यपूर्ण कर्णधारांकडून आखली जाते. कारण आघाडीचे 2 गोलंदाज जेव्हा सफल होतात किंवा दबाव टाकण्यात यशस्वी होतात तो दबाव कायम राहण्यासाठी पुन्हा एकदा ती रणनीती आखली जाते आणि म्हणूनच की काय याचा भाग हर्षला पुन्हा एकदा आपण पाहतोय सामोरे दिलेला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हर्ष 4थ्या गोलंदाजीचा पर्याय म्हणून वापरला जातोय. याही वेळेला ओहो खूप सुंदर डिलिव्हरी होती. तिकडे आपण पाहतो यष्टीरक्षक आणि त्याही पलीकडे त्यांचे क्षेत्ररक्षक चुकले. चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे 4 धावा. तीस धावा धापलकावर तर विशाल पुन्हा एकदा हर्ष यांच्या समोर येतील. हो बॅट ऑफ द मिडल घेतलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि नक्कीच ते जज करू शकले नाही. बराच काळ हवेत चेंडू होता. तिकडे मात्र आपण पाहतोय
तुमची नजर चेंडूवर येणं गरजेचं आहे, चेंडूवर स्थिर करणं गरजेचं आहे, स्वतःचा बॅलन्स राखणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हा क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली येण्याची धडपड करत होता तेव्हाच मनात संभ्रम निर्माण होता, हा झेल होईल का. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. आपण धावफलकाकडे जाऊया जिथे आपण 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे चौथं षटक हर्ष यांचं मार्गस्थ आहे. PTPL ची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आज पहिली रजनी रंगारंग स्वरूपात चालू आहे आणि या येणाऱ्या काळात PTPLचं भव्य दिव्य स्वरूप तुम्हाला आम्हाला जरूर पाहायचं आहे. याही वेळेला हलका त्याने गॅप पकडली, कल्पकता दाखवली आणि हो, मोठा फटका करण्यापेक्षा थोडंसं डोक्याचं सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे आणि तेच खेळलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावफलक 35 वर जाऊन पोहोचलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे सूरज निकम आज मात्र खूप कल्पकता दाखवता येत. मोठे फटके येण्या अगोदर जिथे गॅप आहेत त्या गॅपमध्ये आपल्या धावा आहेत का तेही नक्कीच आपण पाहतोय, पडताळून पाहत आहेत. जे प्रत्येक वेळा हाणामारी, प्रत्येक वेळा मोठे फटके तुम्हाला थोडेसे का होईना डेंजर झोनमध्ये नेतील. जिथे धावा येतील तिथे धावा घेणं गरजेचं आहे. सूरज निकम पुन्हा एकदा 3 रणनीती आखली गेली, परंतु याही वेळेला हर्ष सफल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडू, त्याला कट करण्याचा प्रयत्न झाला, असफल प्रयत्न होतोय. डॉट बॉल येतोय आणि हर्षच्या माध्यमातून आणखीन एक चांगल्या धाटणीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटला. मातीची विकेट आणि मातीच्या विकेटवर तुम्हाला तुमचा नैसर्गिक गोलंदाजीचा टांस दाखवायचा असतो. याही वेळेला वळून मारलाय, आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चुकी 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 केली जाते आणि ही चुकी तुम्हाला महाग पडणार आहे. एकेरी धाव आली सूरजच्या माध्यमातून. एकेरी धावेने धावफलक 36 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आज मात्र आपण तसं पाहिलं गेलं तर शिर भैरवनाथ सडवली संघाची थोडीशी का होईना सुमार इथे क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज ज्या मेहनतीने गोलंदाजी करतायत ना, त्या गोलंदाजीला पाणी फिरण्याचं काम हे क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा दुसरा झेल सोडला गेला तिकडे आणि जीवनदान भेटला. त्याही पलीकडे धावा सुद्धा येत आहेत. याही गोष्टीची लक्ष करणं गरजेचं आहे. खूप खराब क्षेत्ररक्षण. जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करतो तेव्हा एकच म्हणतो की मैदानाच्या आतमध्ये जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करत असतात त्यांचं टॉनिक हे क्षेत्ररक्षक असतात. ते टॉनिक आता मात्र खराब ठरतोय आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 38 धावा धावफलकावर. 4 षटकांचा दोन षटक अर्थात 4 षटक संपलेले आहेत. नवीन आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश मांढरे यांच्या हातात गोलंदाजी दिलेली. कल्पेश यांच्याकडे गोलंदाजी जरूर दिलेली आहे. स्वतः कर्णधार मात्र आता खूप उशिरा आलेले आहेत. 2 आघाडीचे गोलंदाज त्यांनी वापरले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तदनंतर स्वतः कल्पेश मांढरे हे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 2 गड्यांच्या बदल्यात 28 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघ सध्याच्या घडीला आहे आणि समोर कल्पेशचं आव्हान आहे. कल्पेश यांची कशी गोलंदाजी असेल आणि हो, सातत्यपूर्ण ते चांगली गोलंदाजीसाठी ओळखले जातात. हो, याही वेळेला अचूकता आहे. करकन चेंडू वळवला त्यांनी आणि हो, फलंदाजाचा सुद्धा फसवलेला आहे. फसवा चेंडू होता आणि चांगली पिचिंग चांगली होती. लेंथ आणि लाईनवर कल्पेश मांढरे सातत्यपूर्ण नेहमी काम करतात आणि सध्याच्या घडीला याही चेंडूवर ते पूर्णपणे सफल झालेले आहेत. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूकडे जागा बनवली आणि ही जागा
चुकीची होती. पकडला जातोय झेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला 5वं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सकपाळ दाखल होत आहेत आणि कल्पेश मांढरे पुन्हा एकदा. याही वेळेला उजव्या यष्टीच्या जवळ टाकलेला चेंडू तिकडे मात्र बॅकफुटला जाऊन त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने टोळवायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय प्रतीक सकपाळला त्यांच्या रेंजमध्ये येऊ शकला नाही चेंडू आणि बघता बघता डॉट बॉल सुद्धा येतोय. काय गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी, स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांना माहिती आहे हा प्रवास खूप कठीण आहे परंतु करायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी एक चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत आहेत. याही वेळेला झेल आहे आणि इथून झेल पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. कल्पेश मांढरे पुन्हा एकदा यशस्वी होत आहेत. आहे आणि सिद्धेश शेठ स्वतः तिकडे जरूर आहेत. याही वेळेला काय चेंडू टाकलेला आहे तिकडे मात्र पाहतोय फलंदाज मात्र जागेवरून मारण्याचा प्रयत्न करतायत. यष्टीरक्षक मात्र यष्टीला खेटून आहेत आणि तो दबाव आपण पाहतोय फलंदाजावर आहे. तिकडे मात्र फुटवर्क करत नाही आणि स्वप्नील तिकडे मात्र जागेवरच खेळून या चेंडूला अंजाम देण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने या चेंडूवर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु सीमारेखा पलीकडे जातोय. येतोय षटकार 6 धावा. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. आपण पाहू शकता कल्पेश मांढरे यांचं एक जबरदस्त षटक होतं. 5 चेंडूपर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं परंतु शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार झाला आणि तब्बल 5 षटकामध्ये 44 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 44 धावा धावफलकावर 5 षटक सध्याच्या घडीला झालेला आहेत आणि स्वप्नीलने मात्र शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलं. हे आक्रमण धावा वाढवणारं होतं आणि हो त्या धावा येणं गरजेचं आहे कारण आपल्याला आव्हान द्यायचं आहे, टार्गेट द्यायचं आहे आणि त्या टार्गेटवर येणाऱ्या काळात आपले गोलंदाज काम करणार आहेत आणि टार्गेट जास्तीचं असलं तर नक्कीच गोलंदाजासाठी ते मोठी वाव असणारी कामगिरी करू शकतायत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कहाणी अशी आहे की 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 44 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये जरूर लागलेले आहेत 4 गड्यांच्या बदल्यात. येईल आपण पाहतोय सचिन जाधव यांच्याकडे 6व्या षटकाची जबाबदारी जरूर दिलेली आहे. 44 धावा आणि या 44 धावा कशा प्रकारे पुढे जातील या सगळ्याकडे तुमचं लक्ष असेल. ओहो क्या बात है. सचिन आले, वेगावर स्वार झाले आणि बघता बघता चेंडू डिलिव्हर केला, मार्गस्थ केला यष्टीरक्षकाच्या जवळ आणि डॉट बॉलची सांगता होते. खूप सुंदर चेंडू याही वेळा टाकला आणि या चेंडू बरंच काही सांगून दिले सचिन जाधव यांनी की येणारे 5 चेंडू तुम्हाला दमखम दाखवावी लागेल, मेहनत करावी लागेल आणि हो मेहनत मी सुद्धा करून आलोय, अभ्यास माझा सुद्धा झालेला आहे आणि सचिन जाधव या मागील चेंडूवरती सगळं काही सांगून जात आहेत. याही वेळेला आता मात्र आपण पाहतोय चेंडू माटी मागे निघून जातोय. तिकडे आपण पाहतोय कुठेतरी एक विकेट सॅक्रिफाईस केला जातोय आणि स्वप्नील आपल्याकडे
बॅटिंग ठेवण्याचा प्रयत्न करतायत. विकेटचा होतोय पतन. आणखीन एक. डीजे बाद झालेला आहेत. आपण पाहू शकता नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या याही वेळेला फटका सजवलाय आणि हो फटक्यात वजन आहे. धावा मिळतील अर्धा डझन. खऱ्या अर्थाने सुंदर फटका आणि यासाठी खऱ्या अर्थाने स्वप्नीलने स्ट्राईक सुद्धा घेतलेली आहे. धावा आल्यात मागील चेंडूवर आणि पुन्हा एकदा सचिन जाधव सज्ज आहेत. हो बॅकफुटला गेले, शरीराचा वेध घेतला. तिकडे आपण पाहतोय लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इकडे मात्र पंचांचा इशारा येतोय फलंदाज बादचा आणि बॅटरने हा घेतलाय रिव्ह्यू. पुन्हा एकदा आपण टीव्ही पंचांकडे जरूर जाणार आहोत. आपण पाहू शकता गणेश बाविस्कर आमच्या सोबत जोडले जातील. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मागील बॉलवर जो प्रकार घडला तो डिसिजन टीव्ही अंपायरकडे आहे, परंतु 50 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. सचिन आपण पाहतोय जाधव यांचं शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या सत्राचं अजून काही चेंडू बाकी असताना नक्कीच बंटी जाधव सर आम्हाला करतात तुम्ही म्हणा OUT आउट. आउट झालेले आहेत. नक्कीच इनफिल्ड अंपायर आमचे आहेत नंदू मांडे यांनी अचूक निर्णय दिला आणि त्या निर्णयावर टीव्ही अंपायर सुद्धा ठाम राहिले आणि फलंदाज बाद झालेला आहे. स्वप्नील बाद झालेले आहेत आणि धावा मात्र 50 झालेल्या आहेत. धापलकावर आपण पाहू शकता 6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय शीर भैरवनाथ सडवली संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आदित्य अहिरे. आदित्य दाखल झालेले आहेत. आदित्य यांच्यासाठी समोरच्या दिशेने चांगला एकदम फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह होता. जमिनीला गुदगुल्या करणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. रनआउट सुद्धा झाले. हो याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तितकासा चेंडू बॅटवर नीटसा आलं नाही. प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि तिकडे आणखीन आपण पाहतोय बाद झालेत. लेग बाईच्या स्वरूपात येते एक धाव.
आनंद घेत आहोत. तुम्हाला जर आनंद ओसंडून वाहणारा पाहायचा असेल तर नक्कीच सडवलीवाल्यांच्या त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जरूर पहा. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा आणि क्रिकेटचा. आज मात्र हा आनंद आपल्याला येलो जर्सीमध्ये पाहत आहे. या या संघाची या गावाची ओळखच ती आहे. आनंद भरभरून घ्यायचा आणि आपलं जीवन जगायचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 53 धावांचा पाठलाग करायचा आहे सध्याच्या घडीला 6 षटकांमध्ये शीर भैरवनाथ सडवली संघाला. आणि हे आव्हान जरूर मैदानाच्या आतमध्ये घेण्यासाठी दोन आघाडीचे बॅटर सुद्धा दाखल झालेले आहेत. क्रिकेटचा खेळ तुम्हाला वेड 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 लावणार आहे आणि हे वेड आज इतक्या रात्री सुद्धा आम्हाला या मैदानाच्या आतमध्ये जरूर आणलेला आहे. आज कित्येक घरी बसलेले प्रेक्षक सुद्धा ही क्रीडा स्पर्धा टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहत असतील. त्यांचं सुद्धा इतक्या रात्री सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट हा खेळ थांबायला तयार नाही आणि क्रिकेट आपल्याकडून कधीच थांबणार नाही, कारण हे वेळ आहे आपलं क्रिकेटचं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतोय नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा इम्पॅक्ट प्लेअर घेता येत आणि इम्पॅक्ट प्लेअर आणलाय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग संघाने आणि त्यावर नक्कीच आता व्यूहरचना असणार आहे. विशालच्या जागेवरती निरंजन दरेकर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये खेळेल. थँक्यू. निरंजन यांना आणलेला आहे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करता येत. आपण पाहूया कोणबी संघ चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि मैदानाच्या आतमध्ये दोन आघाडीचे विनीत सकपाळ आणि कल्पेश मांढरे हे आघाडीला दाखल झालेले आहेत. विनीत सकपाळ यांच्याकडे सुद्धा बॅटिंगचा जलवा आहे आणि आपण पाहतोय कल्पेश मांढरे हे सुद्धा दाखल झालेले आहेत, जे आज स्वतः या संघाची नक्कीच धुरा सुद्धा सांभाळतायत. कॅप्टन आहे आणि आपण पाहू शकता कॅप्टन फ्रंट ऑफ द लीडिंग लढतायत ते आणि आपण पाहतोय सेनानी समोर आलेला आहे. हो, हे युद्ध जिंकायचं आहे, हे बॅटल आम्हाला जिंकायचं आहे. जे बॅटल आहे क्रिकेटचं बॅट आणि बॉलचं मैदानाच्या आतमध्ये 53 धावांसाठी रंगणार आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार काय बिघडणार या सगळ्या गोष्टीची चर्चा असेल, परंतु जे सर्वोत्तम क्रिकेट खेळतील त्यांच्यासाठी हे क्रिकेट विजयाच्या दिशेने नेणारं असेल जरूर. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत विनीत सकपाळ, नॉन स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला कल्पेश मांढरे आहेत जरूर. योगेश पेंडकर आमच्याशी जोडले जात आहेत. योगेशजी, खूप सारी शुभेच्छा तुम्हाला आहेत आणि हो, आमच्या सगळ्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलेत. PTPL ला तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन तुमचं सुद्धा. क्या बात है. योगेश पेंडकर लाईव्ह मध्ये आपल्याशी जोडले होते, ज्यांनी आज सुप्रीमो ट्रॉफी हातात घेतली आणि अखंड या दक्षिण रायगडला दाखवून दिलं की योगेश पेंडकर आहेत इकडे आणि आज ते PTPL ला सुद्धा जोडलेले आहेत. क्या बात है. योगेशजी, खऱ्या अर्थाने तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील पुढच्या पूर्ण टेनिस क्रिकेटच्या प्रवासाला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे सुजित वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या षटकासाठी येतील. समोर आहेत डावकरे विनीत सकपाळ. पहिला चेंडू याही वेळेला पहिला चेंडू जिथे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पाठवलाय आणि हो, लाईन क्रॉस केले, बॉर्डर क्रॉस केली आणि दुसऱ्या देशात गेले जरूर. सजा नाही भेटणार. आपण पाहतोय विनीत सकपाळ यशस्वी होत आहेत. बोट दोन्ही आकाशाकडे आले, षटकार दिली आणि जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. विनीतने षटकार मारला, आगाज केला. अंदाज काय असेल या सगळ्यांकडे लक्ष असेल. सुजित वाघमारे पुन्हा एकदा सज्ज आहेत. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि आता सुद्धा बाउंड्रीच्या लगत मागी काही इंच बाकी होतं, ते काही इंच आता ठेवून हा टिपलाय झेल होतोय फलंदाज सुमित. आपण पाहतोय विनीत सकपाळचा खेळ खल्लास.
येऊन ठेपली गोलंदाजाची. हाच खेळ जरूर आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर कदम दाखल झालेले आहेत. अफलातून क्रिकेट, दोलायमान क्रिकेट. जिथे मागणी होती षटकाराची पूर्तता झाली, जिथे विकेटची मागणी होती त्याची सुद्धा पूर्तता झाली. समान संधी देणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता सध्याच्या घडीला नवीन बॅटर मयूर कदम दाखल झालेले आहेत. एक गडी बाद झालाय. 6 धावा धापलकावर आपण पाहतोय शीर भैरवनाथ सडवली संघाच्या झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये रंग 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 भरणारा सामना चालू आहे. 53 धावांचा पाठलाग चालणार आहे आणि यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये बॅटल जरूर रंगलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुजित वाघमारे आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, ज्यामध्ये एक षटकार आला आणि एक विकेट सुद्धा आली. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय कल्पेश मांढरे अजून सुद्धा नॉन स्ट्राईकला आहेत. या संघाचे कर्णधार आहेत आणि ते पाहत आहे सध्याच्या घडीला काय चालले आपल्या संघाची परिस्थिती, दशा आणि स्थिती. याही वेळेला कल्पकता दाखवली हलक्या हाताने. आपण पाहतोय ऑफ रिजन मध्ये फटका सजवला. तिकडनं मात्र धाव येऊ शकत नाही. तिकडे एक क्षेत्ररक्षक आहेत आणि सन्मान दिला या चेंडूला. माहिती आहे की मयूर कदमला खूप महत्त्वाची आपली विकेट आहे. त्याहीपेक्षा हा प्रवास महत्त्वाचा आहे आणि या प्रवासात आपण एखादी चुकी महाग पडणारी आहे. याही वेळेला आता मात्र थोडेसे लेट खेळले. बॅटवर नीटचं टायमिंग होऊ शकलं नाही. आपण पाहतोय डीप स्क्वेअरला चेंडू टोळवायचा होता. चेंडू लवकर खेळला गेला आणि समोरच्या दिशेने सुद्धा आला. धाव आली नाही. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू सुजित वाघमारेच्या माध्यमातून पाहायला गेला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज एक षटकार आल्यानंतर विकेट घेतली. त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा आले आणि चांगली कामगिरी करत आहेत. याही वेळेला खाली क्षेत्र आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे कव्हरच्या दिशेने आणि पहिल्या प्रयत्नात जरूर थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली, परंतु तिकडे आपण पाहतोय मयूर कदम यांना एक धाव येईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वर. पहिलं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल सुजित वाघमारेंचं. क्या बात आहे. अफलातून क्रिकेट चालू आहे. क्रिकेटची ही लज्जत, क्रिकेटची ही रंगत अशीच वाढत जाणार आहे. जशी रात्र वाढते तसं क्रिकेटचा नजारा, क्रिकेटची रंग वेगवेगळे दिसायला पाहतोय आपण. पुन्हा एकदा सुजित वाघमारे जाऊया मैदानाच्या आतमध्ये कल्पेश यांच्याकडे. हो, कल्पेश मांढरे यांचा पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. अक्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल सुद्धा आला. या डॉट बॉलवर नक्कीच नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंढवी संघाने जल्लोष सुद्धा केला. एक षटकाचा खेळ झाला. एका षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्या 7. येईल दुसरं षटक. तोपर्यंत जाऊया एक डीजे ब्रेक कडे. आहे नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे. इथे लढण्याचा संघर्षाचा आमचा इतिहास आहे आणि याच मातीत आम्ही घडलोय आणि हो लढणार सुद्धा. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावर लढायचं आहे आणि ही लढाई चालू आहे आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत अनंत सुर्वे. यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. याही वेळेला समोरच्या दिशेने जरूर टोळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या प्रयत्नात सुद्धा अडवलाय. चांगल्या प्रकारे अडवलाय, फेकी केली. आपण पाहू शकता मयूर कदम यांना एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. भैरवनाथ संघ मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धापलकावर. एक गडी सध्याच्या घडीला बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा मैदानात अनंत सुर्वे. कल्पेश मांढरे दुसरा चेंडू त्यांच्या शरीराला आदळतोय. आता नुसता आदळत नाही तर आत्मघात करणारा आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि LBW च्या स्वरूपात आपण पाहतोय कल्पेशला बाद सुद्धा ठरवलेला आहे. इकडे नक्कीच आव्हान दिलेलं आहे. बॅटरने घेतलाय DRS. पाहूया मैदानाच्या आतमध्ये लेग बिफोर द विकेट आहे का. पुन्हा एकदा आपण तपासू. निर्णयाची नक्कीच पुन्हा एकदा चेकिंग केली जाईल आणि या चेक लिस्ट नंतर काय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. टीव्ही अंपायर आपल्याशी जोडले जातील आणि जो निर्णय येईल तो निर्णय सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑनफिल्ड अंपायर म्हणतायत की आऊट आहे हा, परंतु टीव्ही अंपायर काय म्हणतील याकडे प्रतीक्षा असेल. खूप सारं
तर ऑन फील्ड अंपायर देतील तोच निर्णय असेल, कारण समोर काही दिसत नाही. कॅमेरामॅन बरोबर होते, परंतु काही अडचणी येतात कॅमेरामॅनला, त्या दूर करू शकत नाहीत. आणि नक्कीच याही वेळेला आपण पाहतोय एक मोठी विकेट जरूर जाते. कल्पेश मांढरे मैदानाच्या बाहेर जात आहेत. दोन चेंडू खेळले कल्पेशने, दोन्ही त्यांनी शरीराला आदळले. पहिला चेंडू सुद्धा त्यांच्या शरीराला आदळला, परंतु दुसरा चेंडू आदळला तो त्यांचा आत्मघात करणारा होता. आपण पाहू शकता 53 धावांचा पाठलाग चालू आहे आणि या 53 धावांच्या आत अनंत सुर्वे याला मात्र विकेट प्राप्त झाली. एक सफलता भेटली. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवीन बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यात धावा झालेल्या आहेत 8 धावा. आनंद सुर्वे पुन्हा एकदा सज्ज होतील. खूप शांत क्रिकेट चालू आहे आणि टेन्शन भरं क्रिकेट आपण पाहतोय. सचिन मैदानाच्या आतमध्ये कट केला होता आणि तिकडे मात्र बरीचशी धडपड पाहायला भेटली. स्लिपमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी चांगली कामगिरी केली होती, पकडला सुद्धा, फेकी सुद्धा केली होती, परंतु सचिन माघारी फिरतले आणि स्वतःला सावरून सुद्धा ठेवलेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता अनंत सुर्वे यांच्याकडून डॉट बॉल आला आणि एक चांगल्या चेंडूची सांगता सुद्धा झालेली आहे. रात्र खूप झालेली आहे, परंतु त्याही पलीकडे आम्हाला टेनिस बॉलची एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायची आहे सध्याच्या घडीला. नक्कीच हा चेंडू मृत ठरवला जाईल पंचांच्या माध्यमातून. नक्कीच पुन्हा टाकावं लागेल हा चेंडू. आपण पाहतोय बॅट्समन तयार नव्हते आणि म्हणूनच की काय हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा कट केलाय. याही धावेकडे जाताना डेंजर झोन मध्ये होते सचिन उतेकर, परंतु बालबाल वाचलेला आहे. दबाव दबाव दबाव, विकेट गेल्यानंतर दबाव कसा प्रस्थापित होतो हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर दिसतोय. हे खेळाडू नक्कीच क्षमतेचे आहेत, परंतु विकेट गेल्यामुळे आलेला दबाव. तर मैदानामध्ये अशी वेगळी फिल्डिंग आपण निरंजनची नेहमीच पाहतो. धावा रोखण्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न निरंजनचा पाहायला मिळालाय. परंतु याही वेळेला आपण पाहतोय फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे मात्र आपण पाहतोय धाव घेतलेली आहे आणि खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनंत सुर्वेच्या माध्यमातून झालेली आहे. एक धाव आली, एकेरी धावेने धापलक 9 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे 2 गडी बाद झालेले आहेत आणि तिकडे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुवात होते. याही वेळेला आता मात्र कट केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे. 4 धावा. फलकावर 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शीर भैरवनाथ सडवली संघ बॅटिंग करताना 53 धावांचा पाठलाग आहे. 2 षटकामध्ये दमखम दाखवली गोलंदाजाने आणि वर्चस्व सुद्धा राहिलेला आहे. सध्याच्या घडीला अजून सुद्धा बराचसा खेळ बाकी आहे. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा 4 षटकांचा खेळ शेष आहे आणि या 4 षटकामध्ये 40 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 40 धावांची अजून सुद्धा पूर्तता करायची आहे बॅटिंगला, परंतु त्याही पलीकडे याही धावा संरक्षित रोखायच्या आहेत गोलंदाजाला. आणि याच कामासाठी नवीन गोलंदाज, तिसरा गोलंदाज वापरला जातोय. स्वप्नील यांच्याकडे गोलंदाजाची धुरा दिलेली आहे. 24 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण आलेलं आहे आणि या समीकरणावर येणाऱ्या काळात क्रिकेट पुढे जाणार आहे. परंतु दरम्यानच्या काळात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील यांच्यावर गोलंदाजीची धुरा दिलेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ होईल. आक्रमक क्षेत्ररक्षण पहिल्यांदाच पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय फलंदाजावर दडपण आणण्याचं काम याही वेळेला कर्णधाराने केलेलं आहे फिल्डिंगच्या. ओहो, याही वेळेला खाली क्षेत्र निवडलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे. 4 धावा.
त्यांच्या बॅटमधून आलाय हा मोठा फटका आणि आपण पाहू शकता 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे स्वप्नीलवर पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलेलं आहे. खूप सारा रंगतदार सामना होणार आणि त्याही पलीकडे दोन्हींकडनं प्रयत्न जरूर होणार कारण सामना महत्वाचा आहे आणि हो, दोघांना सुद्धा जिंकायचा आहे. याही वेळेला दिशा दिली आणि आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट देत आहेत सध्याच्या घडीला कोंडवीचे खेळाडू आणि प्रत्येक धावासाठी झुंजावं लागतंय. इथे मात्र शीर भैरवनाथ सडवली संघाच्या खेळाडूंना एक धाव आली, एकेरी धावेने धावफलक 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. स्वप्नील यांच्या षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत सडवली संघाच्या. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ रंग भरतोय आणि त्या रंगात आज आपण प्रेक्षक मात्र खऱ्या अर्थाने रंगून जातोय. पुन्हा एकदा स्वप्नील येथील गोलंदाजीसाठी. याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडू, त्याला मात्र रेड करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाने बाकीचं काम केलं, जरूर पंचांकडे बॅटरने सुद्धा पाहिलं होतं, परंतु तिकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. एक चांगल्या चेंडूची सांगता झालेली आहे आणि आपण पाहतोय मयूर कदम आता मात्र हा डॉट बॉल जरूर जाऊन देत आहेत. पुन्हा एकदा मयूर कदम. ओहो, याही वेळेला दुसरा लगातारचा डॉट बॉल आलाय. हा डॉट बॉल म्हणजे मयूर कदमवर आणि बॅटरवर दडपण करणारा निर्माण असेल. स्वप्नील यांनी मात्र कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवर स्वप्नील यांच्या एक चौकार आला आणि तदनंतर मात्र एक धाव आणि तदनंतर मात्र 2 डॉट बॉल आले स्वप्नील यांची. मयूर कदम कशा प्रकारे बॅटिंग करणार, 2 डॉट बॉल आले त्यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज आहेत तिसऱ्या षटकासाठी स्वप्नील. आता मात्र थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करता येईल. पंचांचा इशारा येतोय, हा नो चेंडू आहे. हा नो चेंडू पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर या पुन्हा एकदा टीव्ही पंच. घेतलाय. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावा सध्याच्या घडीला. थांबा जरा, रिव्ह्यू घेतलाय ना, इकडे चेक करतायत सर. सर तुम्ही आम्हाला बोलत रिव्ह्यू आहेत आणि पंच सुद्धा आले. नो आहे. तर नक्कीच नो आहे आणि पुढचा फ्री हिट सुद्धा असणार आहे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतोय. धावफलकावर आपण पाहतोय धावफलक 19 वर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा स्वप्नील येथील आपल्या षटकातील पुढचा चेंडू. काय नियंत्रित गोलंदाजी करत आहेत, अचूक फेकी करत आहेत, त्याहीपेक्षा दिशा पण सुंदर ठेवलेली आहे स्वप्नीलने. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर कदम यांच्या अगेन्स्ट आणखीन एक डॉट बॉल येतोय. तिसरं षटक मयूर यांच्याकडे दिलेलं आहे. एक नो चेंडू आलाय त्यांच्याकडून आणि त्याही पलीकडे एक चौकार सुद्धा आलाय, परंतु तदनंतर स्वतःला सावरून डॉट बॉल सुद्धा केलेले आहेत. खूप सुंदर गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. तिकडे मयूर कदम डॉट बॉल घालवतायत, टेन्शन वाढवतायत आणि या टेन्शनमध्ये आणखीन टेन्शन वाढतंय, परंतु टेन्शन घेऊन का चालणार नाही. या टेन्शनवरची मात्रा मैदानात तुम्हाला आणावं लागेल. 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्वप्नील येतील. सध्याच्या घडीला 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मयूर कदम आहेत तिकडे. डॉट बॉल आल्या आणि तदनंतर खेळ पुन्हा एकदा चालू होतोय. ओहो, क्या बात है, पिचिंग चांगली आहे. उजव्या यष्टीवर होता. आपण पाहतोय वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत आहेत. वेग खूप सारा आहे आणि तदनंतर या वेगाला रीड करू शकत नाही. मयूर कदम सातत्यपूर्ण डॉट बॉल गेले आणि तदनंतर आपण पाहतोय त्यांची विकेट. जरूर थांबावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखीन
3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 3 षटकामध्ये आपण पाहतोय 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र ड्रिंक्स ब्रेक सुद्धा असेल पाणी पूर्वा मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत 18 चेंडू आणि 34 धावांची पुढच्या येणाऱ्या गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 34 धावा असणार आहेत, परंतु पाणी सुद्धा गेलाय. त्याबरोबर एक संगीत सुद्धा घेऊया डीजे. मयूर कदम आणि सचिन यांच्याकडे बॅटिंगची धुरा आहे, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रतीक सकपाळ यांच्याकडे गोलंदाजी जरूर दिलेली आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्कवर कोडवी संघाकडून येत आहेत. ओहो, पहिला चेंडू दिशाहीन भरकटलेला चेंडू आहे आणि याही चेंडूला दंडित करण्यात आलेला आहे. एकेरी धाव आली, एकेरी धावेरी धावफलक आपण पाहू शकता 20 जाऊन पोहोचलेला आहे. 20 धावा धावफलकावर प्रतीक सकपाळ कशा प्रकारे गोलंदाजी करेल. जास्तीच्या धावा नव्हत्या बॅटरने बनवल्या, परंतु आज आपण पाहतोय नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघाने दमखम दाखवली आणि हो, याही धावांना आम्ही लढू शकतो, भिडू शकतो, किंबहुना फाईट देऊ शकतो हे दाखवून दिले सध्याच्या घडीला गोलंदाजाने. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, बॅटच्या मधोमध घेतला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून आले, एकेरी धाव आली आणि आता मात्र आपण पाहतोय याही वेळेला मयूर कदम बाद झाले आणि आणखीन एक विकेटचं होते पतन. झालेले आहेत धावफलकावर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं ड्रिंक्स ब्रेक नंतर जरूर दाखल झालेले आहेत. आता प्रशांत जाधव कशा प्रकारे बॅटिंग करतील. नॉन स्ट्राईकला उभे आहेत, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय शरीराच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि वाईट सुद्धा दिलेला आहे. या चेंडूला वाईट देण्याचा एक वेगळा प्रकार आहे. सकाळची झोपेचा प्रकार आहे का हा, याही गोष्टीकडे नक्कीच आम्ही पाहिलं, परंतु एक वेगळ्या रीतीने वाईट दिला. धावफलकावर धावा मात्र आपण पाहतोय 22 झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय 17 चेंडू आणि 31 धावांची अजून सुद्धा गरज आहे जिंकायचं लक्ष्य. एका बाजूला आपण पाहतोय शीर भैरवनाथ सडवली संघ, तर दुसऱ्या बाजूला नागेशदादा दरेकर कोंडवी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. याही वेळेला आश्चर्याचा वेध घेतलाय, जरूर बॅटला लागलाय का हे पाहिलं जाईल, परंतु याहीपेक्षा लेगबाईचा इशारा येतोय आणि धाव सुद्धा एक येते. एकेरी धावेनी पुन्हा एकदा एकेरी धावेनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या स्कोअरवर. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4
आपण पाहतोय प्रतीक सकपाळच्या माध्यमातून आहे, तर तिकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जाधव हे मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं आहे. बाळा या नावाने ओळखले जातात आणि प्रशांत जाधव आता बरीचशी क्षमता तुमच्याकडे आहे, किंबहुना तुमच्या येण्याची खूप सारी तुमचे पाठीरके वाट सुद्धा पाहत होते. ओहो, इथे काय चेंडू टाकला, वेग करण्याचा प्रयत्न केला, दिशाहीन गोलंदाजी जरूर झालेली आहे. आपण पाहतोय प्रतीक सकपाळची एक धाव येईल आणि एकेरी धावेने धावफलक 24 वर जाऊन पोहोचलेला आहे. 24 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा 16-19 समीकरण जरूर येणार आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रशांत आहे तिकडे. अहो, खोला टाकलेला चेंडू, वेग होता आणि या वेगाला रीड करू शकले नाही मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जाधव. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, बॅटवर येत नाही आणि कठीण परिस्थितीला पुन्हा एकदा शीर भैरवनाथ सडवली संघाला सामोरं जावं लागते. ही कठीण परिस्थिती आहे, परंतु या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगची जमावट काहीतरी वेगळी आहे. खूप आक्रमकता दाखवतायत. याही वेळेला पटका सजवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटलाय आणि दरम्यानच्या काळात एकेरीचं रूपांतर दुहेरीत सुद्धा झालेलं आहे. मोक्याच्या क्षणी झेल सोडणं किती कठीण असतं, किंबहुना आपल्याला किती घातक असतं, हे आपण वेगवेगळ्या टेनिस बॉल किंवा सीझन बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. आणि हा झेल प्रशांत जाधव यांचा सुटलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलक आपण पाहतोय 2 पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला झालेला आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे प्रतीक सकपाळच्या माध्यमातून आणि प्रशांत जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक लाईनला येतील. मागील चेंडूवर 2 धावा आल्या. ओहो, याही वेळेला उजव्या एसटीच्या 6व्या-7व्या स्टंपवर टाकलेला चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप माने सर कळवतायत की या चेंडूला 1 धावेची सजा द्यावी लागेल. संदीप, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत, जिथे आपण पाहतोय प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्कवर आहेत. 27 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला झालेल्या आहेत. 53चा पाठलाग करायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जगतोजोत चालू आहे. ओहो, कॅच सोडली प्रशांत जाधव यांची, बाळा यांची. उपद्रव काय होता, तर आलाय लांबचा जल्लोष करणारा षटकार. जाधव यांच्या बॅट मधून आलाय षटकार, ऊर्जा देणारा, सडवलीवाल्यांना जल्लोष करणारा, आणि तो जल्लोष आपण स्टँड मध्ये पाहिला. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर अजून सुद्धा 13 चेंडू शेष आहेत आणि धावांची गरज आहे 20-20-20. मैदानाच्या आतमध्ये रंग भरणारा सामना, रोमांच देणारा सामना, थरार आणणारा सामना, जे प्रेक्षक जायला विचार करत होते त्याला थांबून ठेवणारा सामना, तुमची आमची झोप उडवणारा सामना. आणि आपण पाहतोय प्रशांत जाधव यांच्या बॅटमधून वेळेवर आलेला वेळेचा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहिला. अजून सुद्धा प्रतीक सकपाळ यांचा 1 चेंडू शेष आहे. या 1 चेंडूवर बरंच काही दडलेलं आहे या सामन्याचं. काय घडणार, काय बिघडणार, कोण होणार कोणावर सरस, कोण मारणार बाजी. ओहो, याही वेळेला शॉर्ट ऑफ चेंडू होता, तिकडे क्षेत्ररक्षक होते, झेल सोडलाय पुन्हा एकदा. नक्कीच आपण पाहतोय प्रशांत जाधव यांचा झेल सोडलाय, जीवनदान भेटलाय, 1 धाव आली आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या स्कोअरवर. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 संपलेला आहे. 34 धावा, इथून 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. डीजे एक ब्रेक येऊ द्या. आता आपण पाहतोय नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघाकडनं कोणला प्राचारण करण्यात येईल, कोण पर्याय निवडला जाईल. आणि या पर्याय आता मात्र 5व्या षटकामध्ये सुजित वाघमारे यांच्याकडे पाहिलं जाईल, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं आणि धावा खर्च केल्या होत्या
7 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंच सर जरूर सांगतायत कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावणं किंवा किंबहुना कशा प्रकारे असणं गरजेचं आहे. संदीप माने जरूर कळवतायत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण पाहतोय प्रशांत जाधव आहेत तिकडे, तर सुजित पहिला चेंडू दमखम दाखवली, पाठवून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. त्यांनी सुद्धा मजा आणली या मॅच मध्ये. 38 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला झालेल्या आहेत. प्रशांत जाधव यांच्या बॅट मधून पहिल्याच 12 चेंडूपैकी पहिल्याच चेंडूवर आला मोठा प्रहार. मोठा प्रहार आला आणि या प्रहारानंतर पुन्हा एकदा सुजित वाघमारे सज्ज आहेत. सध्याच्या घडीला 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे आणि याही पलीकडे सामन्यामध्ये रोमांच अजून सुद्धा नक्कीच आहे, कारण जोपर्यंत सामन्याचा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामन्याचा रिझल्ट तुमच्या आमच्या हातात येत नाही, किंबहुना आपण भविष्यवाणी करू शकत नाही. सुजित वाघमारे थोडेसे टेन्शनमध्ये जरूर आहेत. आपल्या फिल्डिंगची रचना पुन्हा एकदा बघून घेत आहेत आपल्या डोळ्यामध्ये. आणि हो, प्रशांत जाधव यांना चेंडू कसा टाकायचा हे पुन्हा एकदा डोक्यात घेतील. आता काय करायचं आहे, गोलंदाजाने फलंदाजाचं माइंड रीड करायचं आहे, तर फलंदाजाने गोलंदाजाचं माइंड रीड करायचं आहे. दोघांनी अभ्यास करायचा आहे. या अभ्यासात उत्तर असेल चांगलं तो यशस्वी होईल. ओहो, याही वेळेला फटका फसलाय. आपण पाहतोय बॅटवर मधोमध आला नाही, टोला लागतोय, चेंडू तिकडेच घडंगळत राहतोय, परंतु धाव सुद्धा येत नाही. सुजित वाघमारे यांचा डॉट बॉल येतोय आणि सामन्यात आणखीन ट्विस्ट जरूर येतोय. अजून सुद्धा आपण पाहू शकता सुजित वाघमारे यांचे 2 बॉल झालेले आहेत. येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची सध्याच्या घडीला अजून सुद्धा गरज, अजून सुद्धा गणित आहे या सामन्याचं कशा प्रकारे सोडवलं जाईल. ओहो, थोडासा स्लोवर होता, लेट खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा याही चेंडूवर एक झाड प्लांटेशन करावं लागेल सुजित वाघमारेला, कारण येतोय डॉट बॉल. क्या बात है, सामना रंग भरलेला आहे. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुजित वाघमारे हा सामना सोडायला तयार नाही आणि नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघ या सामन्यात आग ओकून गोलंदाजी सुद्धा करत आहेत, परंतु तिकडे प्रशांत जाधव आहेत. कल्पकता दाखवावी लागेल. बघाशी एक षटकार आला, त्याची आठवण करून घ्यावी लागेल. फटका फसलाय. जसे क्षेत्ररक्षण लावलंय तशी नक्कीच गोलंदाजी झाली आणि कर्णधाराचं कौतुक करणं गरजेचं आहे. प्रशांत जाधव बॅक टू पॅव्हलन. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलकावर लागलेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. जिथे आपण पाहतोय अजून सुद्धा 5वं षटक मार्गस्थ आहे सुजित वाघमारे यांच्या मार्फत. आणि आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. उमेश सकपाळ यांच्याकडे या क्रुशियल मुवमेंटला आता नक्कीच बॅटिंग आलेली आहे. उमेश सकपाळला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या सडवली संघाला आज नक्कीच आनंद करण्यासाठी एक मोठा फटका करावा लागेल, परंतु सुजित वाघमारे यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. खूप सुंदर गोलंदाजी करत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 38 झाल्यात, 53 करायच्या आहेत. 8 चेंडू येणं शेष आहेत आणि 15 धावांची इथून पूर्तता करायची आहे दोन्ही संघाला. विजयाची माळ आपल्या गळ्यात घालण्यासाठी कोण घालणार विजयाची माळ आपल्या गळ्यात, या सगळ्याकडे लक्ष तुमचं आमचं जरूर असेल. उमेश सकपाळ आहेत तिकडे आणि त्यांच्याकडे बॅटिंग सुद्धा आहे. वारंवार या गोष्टीकडे नक्कीच पंच आणि चला सर जास्तीचा वेळ घेऊ नका, अजून एक सामना आपल्याकडे बाकी आहे, त्यामुळे नक्कीच या गोष्टीचं टायमिंगचं पण तुम्ही लक्ष घ्या. सुजित वाघमारे पुन्हा एकदा सज्ज होतील. तिकडे आपण पाहतोय उमेश सकपाळ आहेत बॅटिंगसाठी
सध्याच्या घडीला 8 चेंडू आणि 15 धावा येणं गरजेचं असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळ चालू होतोय. तुमच्या आमच्या नजरा, तुमचे आमचं सर्व चित्त कुठं लागले तर त्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये, जिथे आपण पाहतोय हा रणसंग्राम जरूर एक वेगळ्या शिगेला जाऊन पोहोचलेला आहे. याही वेळेला उजव्या यष्टीवरून पिचिंग केला, आतमध्ये घेतला आणि इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. त्याही वेळेला आपण पाहतोय पॉपिंग क्रीज सोडून फलंदाज होता का अशी थोडीशी शंका आली यष्टीरक्षकाला आणि तिकडनं यष्टी सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अपील झाला, पंचांवर या अपिलाचा परिणाम सुद्धा झाला नाही. परंतु या सगळ्या गडबडीत सुजित वाघमारे यांनी अजून एक डॉट बॉल टाकलेला आहे. आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूला आता मात्र ते अंजाम देणार आहेत. तर आपण पाहतोय उमेश सकपाळ आहेत तिकडे या शेवटच्या या षटकातील. चेंडूला समोरच्या दिशेने आक्रमण केले, क्षेत्ररक्षण आहे आणि हो आपण पाहतो एकच धावेवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षकांचं जाळं कसं असावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या क्षेत्ररक्षणाकडे बघणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तुमचं लक्ष वेधून घेतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू, मैदानाच्या आतमध्ये रंग भरलेला सामना, रोमांच थरार देणारा सामना जरूर आहे. परंतु या 6 चेंडूंची जबाबदारी संघ मालक, संघ कर्णधार, संघ सहकारी कोणावर देणार हे पडलेला प्रश्न आहे. परंतु तुमच्या आमच्याकडे एक असा हिरा असतो ज्याच्यावर आपण अशा क्रुशियल मुमेंटला विश्वास जरूर ठेवू शकतो आणि तो विश्वास सध्याच्या घडीला आपण पाहतोय नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी संघाने दाखवलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत. स्वप्नील यांच्यावर जरूर भरोसा दिलेला आहे. स्वप्नील याने मागील षटक मात्र 6 धावांचं हाताळलं आणि आता त्याला 6 चेंडू आणि 14 धावा डिपेंड करायच्या आहेत. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आहेत तर तिकडे उमेश सकपाळ सज्ज आहेत. 6 चेंडू आणि 14 धावा, रोमांच देणारा चेंडू, त्यापैकी पहिला चेंडू स्वप्नीलच्या माध्यमातून हाताळला जातोय. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने मारलेला आहे, ऑन साईडला चेंडू टोळवलाय परंतु तिकडनं दूरवरून क्षेत्ररक्षक आले. आज मात्र एकीच बळ मिळते फळ, येईल का फळ आता मात्र आपण पाहतोय कोडवी संघाला की सडवली संघाला, कारण अजून सुद्धा धावांची गरज आहे. धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक आपण पाहतोय 40 झालेला आहे आणि इथून आपण पाहतोय 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे, जिथे स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूला आपण पाहतोय सुरुवात करण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू, विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली ते स्वप्नीलला आणि सगळं काही चांगलं चाललं होतं, तिथे फुलटॉस चेंडू टाकला आणि 44 या धावसंख्येवर आपण तुमची कृती किती महाग पडते हे नक्कीच आता स्वप्नीलला समजत असेल. नक्कीच चांगले चेंडू हाताळण्याची त्यांच्याकडे क्षमता होती, परंतु तिकडे फुलटॉस चेंडू आला आणि मैदानाच्या आतमध्ये 44 4 चेंडू आणि 9 धावा येणाऱ्या काळात जरूर आहे. सचिन याने मात्र कल्पकता दाखवली. फुलटॉस चेंडू होता, त्याला रीड केला आणि हो फटका सुद्धा गॅप मध्ये सजवला आणि संघाला 4 सुद्धा धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा याही वेळेला फटका नक्कीच जातोय सीमा रेखा पार. सचिनच्या बॅट मधून एक येतोय हाय ह्यूज हँडसम षटकार, 6 धावा.
उतेकरची बॅटिंग चाललेली आहे. मागील 2 चेंडूवर आक्रमण केले, 50 धावा धापरकावर लागले. आता 3 चेंडू आणि 3 धावा. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला का होईना झुकला वळला, किंबहुना आपल्याकडे नक्कीच बराच काळ टिकून राहणार आहे. शीर भैरवनाथ सडवली संघाला टेन्शनमध्ये होते सडवलीवाले, परंतु आता टेन्शन थोडंसं दूर झालेलं आहे. परंतु सामना अजून संपला नाही. स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. याही वेळेला कल्पकता दाखवली, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलं. एक घेतली आणि तिकडे फंबलिंग झाली, दबाव टाकला क्षेत्ररक्षकांवर आणि दुसरी केले, परंतु पंच या धावेसाठी थांबलेले आहेत. रिव्ह्यू घेतलाय पंचाने, तिसऱ्या अंपायरला प्राचारण सुद्धा केलेला आहे. काय क्रिकेट सचिन यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. आपण पाहतोय 2 मोठे फटके आले, सर्व काही चांगलं चाललं होतं. अशा वेळेला सेन्सिबल क्रिकेट आणि एकेरीचं रूपांतर कसं दुहेरीत करायचं, तर पहिली धाव जलद गतीने घ्यायचे, समोरच्या फिल्डरवर दबाव आणायचा, त्या दबावात तो चुकी कशी करतो हे मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. परंतु अजून डिसिजन पेंडिंगमध्ये आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालंय का, या सगळ्याच गोष्टीकडे लक्ष असेल तुमचं आमचं. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज, आणि या 3 चेंडूमध्ये आता या चेंडूवर 2 धावा आल्यात. तर टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय नॉट आउट. नॉट आउट आलेत आणि मागील चेंडूवर 2 धावा आल्यात. आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 52 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. एक नक्कीच धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. सामना जर बरोबरीचा सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर हा या स्पर्धेचा नियम आहे. परंतु त्याही पलीकडे पाहूया आजच्या दिवसातील एक चमत्कार होतोय का, आणि स्वप्नीलच्या माध्यमातून तो चमत्कार केला जातोय का, या सगळ्याकडे लक्ष असेल. परंतु मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही बाजूने टाळ्या होऊ द्या जराशा. सडवलीवाले तुम्ही जरा वाजवा टाळ्या सध्याच्या घडीला. क्या बात है. होत्याचं नव्हतं असणारा आणि दोलायमान अनपेक्षित सामना कसा फिरला जातो हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 1 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. आणि याही पलीकडे स्वप्नील सज्ज आहेत. तर दुसऱ्या बाजूला सचिन उतेकर वेळेवर वेळेची नजाकत जाणली आणि फटके सजवले सचिन याने. हो, याही वेळेला आपण पाहतोय आणि तिकडे चांगल्या प्रकारे अडवला सुद्धा होता, परंतु ही धाव घेतली आणि ही धाव विजयाची होती सचिन उतेकरांची, आणि विजय सुद्धा नोंदवलेला आहे. या स्पर्धेतील आपला पहिला विजय शीर भैरवनाथ सडवली संघाने मिळवलेला आहे.